ए बा, या घराशी आमचा संबंध संपलाय म्हणलं म्हणजे संपलाय. पुन्हा आमची याद पण नाही काढायची कुणी, आमच्याकडे यायचं बी नाही कुणी. या दिगूला बसू दे कवटाळून त्याच्या बायकोला आणि त्याच्या बापाला, आणि करू दे इट्टाल इट्टाल. आम्ही चाललो. नाही बाबाजी, बाबाजी असं बोलू नका. मी मी पाया पडते बाबाजी, तुमच्याशिवाय मला कोण आहे बाबाजी? असं बोलू नका बाबाजी, असं बोलू नका बाबाजी, असं नका करू बाबाजी. येऊ दे ना संकट, येऊ दे, जिंगरोबाचा कोप होऊ दे, मग माझ्याकडे नाही यायचं कुणी. बाबाजी आम्हाला वाचवा, बाबाजी आम्हाला वाचवा, अजिबात यायचं नाही. आहे ना तुमच्याकडं तुमची सखू आहे, तिला म्हणावं तिच्या लाडक्या विठूला आराधना कर, त्याची आळवणी कर, त्याला बोलव आणि म्हण आम्हाला संकटातून दूर कर, आहे की नाही? आम्हाला इसरायचं. बाबाजी अहो, असं नका करू बाबाजी. अहो सखूची वाचा परत आणत. बाबाजी, बाबाजी, बाबाजी ऐका, बाबाजी, बाबाजी, बाबाजी. कार्टे, तुझ्यामुळे तुझ्यामुळे बाबाजी दिगूला लाथाडून निघून गेले, फक्त तुझ्यामुळे. माझा देव, माझे गुरु मला मला सोडून निघून गेले. आता मी सोडणार नाही, आता मी तुला सोडत नाही. रमाई सोड. रमाई अगं काय करतेस? जीव घेणार आहेस का सखूचा? हिच्यामुळे माझा देव, माझा गुरु मला लाथाडून गेला. हिच्यामुळे हे बघ, या घराकडे तुझ्यामुळे माझ्या गुरुने जर पाठ फिरवली ना तर तुला उभी किरेन. रमाई तू बस. रमाई बस. रमाई बस. बस रमाई. रमाई बस. रमाई, अगं तू किती मनापासून बाबाजींना थांबवत होतीस, पाया पडत होतीस, पण तरी ते निघून गेलेच. हिनेच त्यांना आपल्या वागण्याने घालवून दिलंय. बाबाजी, बाबाजी, बाबाजी. अरे ग, वहिनीला किती त्रास होतोय रे. सखू सखू, अगं काय असे नको ते उद्योग करतेस तू? अगं दादा 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 काही बोलत नव्हता, पण विठ्ठल विठ्ठल बोलायला तू शिकवलंस त्याला. त्याला काही आठवत नव्हतं, सगळं विसरला होता तो, पण विठ्ठल विठ्ठल नावाची आठवण तू मुद्दाम करून दिलीस. तूच फूस लावलीस आणि साक्षात बाबाजींच्या पादुका दादाने विहिरीत टाकल्या. आता बाबाजींच्या विरोधात त्याचे कान तुझ्याशिवाय कोण फुंकले असणार? सांग ना, तूच केलास. तसे तुझ्यामुळे बाबाजी मला लाथाडून गेले ना, आता तूच त्याला परत आणशील. हा, आता तूच मठात जाशील, स्वतः तू मठात जाशील आणि बाबाजींची क्षमा मागशील आणि त्याला इथे घेऊन येशील. जीव दे ना, घास काय वाटेल ते कर. पण माझ्या बाबाची तुझ्यामुळे माझे गुरु मला लाथाडून गेले ना, आता तूच त्याला परत आणशील, समजला? रमाई मी जातो मठात. बाबाजींना समजावून पाया पडून मी घेऊन येतो इथे. मूर्ख मुला, तू जातोस? अक्कल आहे का? अक्कल आहे? चूक कोणी केली? बाबाजी गुणामुळे चिडले, या कपाळ करंटीमुळे ना. मग आता हीच नाक घासून त्यांना आणायला जाईल. चुकीने केले ना, ही स्वतः मठात जाईल आणि बाबाजींना हीच घेऊन येईल परत, समजलं? अगं ए साळसूद मैना,
दिगूकडे काय बघतीयस? तू करतेस वर साळसूतपणाचा आवंटेस. रमाई काय म्हणतीये? अगं निघ, जा मठात, बाबाजींच्या पाया पड.